खरं तर ज्यावेळेस हे ठरलं ज्याला आपण बोलवणार आहे त्याचं वजन होतं खरं तर 80 किलो. पण ओम्याला म्हणलं मी ओम 80 किलो वजन द्यायचं तो वरती चढू शकतो तर तू का नाही. तो म्हणला 80 किलो वजन येतं. ओम म्हणला मी चढून बघतो. 80 किलो म्हटलं मला चढता येतंय पण मी चढलो नाही. लई दिवस झाले वर्ष म्हटलं तरी चालेल म्हटलं पण मी ट्राय करणार. मला जमलं नाही तरी चालेल पडेल मी त्यावर काय नाही होणार पण मला नंतर रिग्रेट नको. फायनली हे झाले. स्वातंत्र्य दिन पण खरंच आपला देश स्वतंत्र नाही झाला अजून तसा म्हणा तरी पण वांग वांग जय शिवराय जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस संशय. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला या रस्त्यावर चांगला करून देतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, भगव्या शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. तर आता कॉलेजवरती चाललोय तर स्वस्त्याकडे मोबाईल देणार आहे मी. मग तिथून पुढचा ब्लॉग स्वस्त्या करेल किंवा जरी त्यांनी स्वतःला जरी नाही दाखवलं तरी प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. मग आता डायरेक्ट आपण आहे ना कॉलेजवरती जाऊन भेटू. मग आता इथून निघालोय मी. मग आता काही माहिती की जे मग इथून निघालोय मग डायरेक्ट आता स्वस्ताला मोबाईल देतो आणि बघतो ब्लॉग कंटिन्यू वॉच करा तुम्ही. आता जस्ट याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे ना तो बंद केल्यानंतर बघितला कसा आलाय तर बघितलं क्लायमेटवरती काय नाद झाले. आजचा दिवसच भारी आहे राव आणि असाच भारी गेला पाहिजे. पुढची कामं जे मला आज करायचे ते करता आलं पाहिजे. आणि खूप भारी दिवस आहे आजचा. स्वातंत्र्य भेटले आपल्याला. एक मोकळा श्वास घेता येतोय. याचं मंगळसूत्र घाल बघायला. आपण होतो या रॅलीला मागच्या वर्षी.
झाले आता सगळा कार्यक्रम. व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. आणि माझं ना गाडीवरती जेव्हा मी चालतो तेव्हा अँगल घ्यायला चुकत होता, पण आता नाही चुकणार. आता प्रॉपर अँगल येणार आहे. मी आता जातो घरी जाऊन आवडतो. मम्मी गेली आहे मुंबईला, शनिवारी येईल आईला भेटायला. मला पण जायचं होतं, पण मग मी आता नेक्स्ट टाइम जाईल कारण की मला जरा काम येईल. मग बघू, मी आता जातो घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन आवडतं सगळं आणि नारिंगवाली येऊन भेटू मग आपण. हसू नको ना, हसू नको, व्यवस्थित हा. तसं नाही, तू हसू नको, तुला सांगतोय तेवढं कर फक्त. नाही टाकायचं नाही, तू वाटलंच तर ठेवते फक्त तू हसू नको, सांगतोय तसं कर फक्त. आमचे ना शूट बऱ्यापैकी झाले निम्म शिम्म, पण अजून राहिले ते माझ्यावरती सगळं की एडिट कसं करतोय. जर प्रॉपर एडिट झाली मला केली तर तेवढी क्लास व्हिडिओ तुम्हाला ती बघायला भेटेल लवकरच. रियालिटी बेस्ड व्हिडिओ आहे. आता जिमला आलो आहे, कपडे तर काय आणले नव्हते, म्हटलं चला डायरेक्ट आपलं असंच हे करू. मग आता वर्कआउट वगैरे करून घेतो आणि मग वर्कआउट झाल्यानंतर भेटू आपण. ओम्याला सोडवायला आलतो, ओम्याला सोडलंय आणि मग निघालो आता. मग बघू काय होतंय. शूट सुरुवात केली आहे. एक मी सांगून टाकतो तुम्हाला, एक छोटीशी एक वेब सिरीज आहे ती, छोटीशी एकच एपिसोड आहे त्याचा. रियालिटी बेस आहे, पॅरेंट्ससाठी थोडं घेण्यासारखं आहे. म्हणजे असं जास्त काही नाही बोलत आहे, पण एक सांगतोय तुम्हाला काय कन्सेप्ट आहे. पॅरेंट्ससाठी घेण्यासारखं आहे. तर मग हे त्याचं म्हणजे त्याचं जवळजवळ 5% शूट झाले, फक्त 5 ते 10% शूट झाले. त्याला टाईम कन्झ्युमिंग येते खूप आणि त्याला व्यवस्थित इतकं काय प्रोफेशनल आम्हाला करता नाही, म्हणजे प्रोफेशनल एकदम, पण आम्ही आमचा बेस्ट देतोय, सगळं करतोय. बघू, ज्याला जसा टाईम भेटेल त्याला तसा टाईम काढून. एकदा आम्हाला सुरुवात करायची होती, ती सुरुवात आज आम्ही केली आहे. म्हणजे नंतरला आम्हाला एनी टाईम जेव्हा टाईम भेटेल तेव्हा टाईम काढून छोटे छोटे शॉर्ट्स आम्ही घेत राहू. मग बघू, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आता नारिंगावला जातो, मग बघू पुढे काय होतंय. काय क्लायमेट झाले, एक नंबर झाल्या धिंगाणाच. त्या ध्वजासाठी आपण एवढं करतो आणि तो ध्वज किती भारी पडतो आज. खरी मजा आहे, एक नंबर. साईडला घेऊ गाडी. आज भाई वातावरण, आज स्वातंत्र्य दिन, पण खरंच आपला देश स्वतंत्र नाही झाला अजून तसा म्हणा. तरी पण बाकी आपली गरज आहे साथ देण्याची, बाकी काही नाही. पण एक नंबर झाले, एक नंबर. इकडे बघा, तुमच्या ह्या कामाबद्दल तुमचा सन्मान होणार आहे. वरती जसं चढलो खाली सुद्धा बघितलं नाही. विषय तो नाही, चढता मला येतंय, पण विषय वजनाचा आणि टोलाचा आहे. ते त्या दिवशी जस्ट मी हात लावला ते हल्लं, त्यामुळे मी चढलो नव्हतो. अजून वरती गेलो असतो, पण जरा जाऊन दे. काय आलं खरं तर सांगायचं तर, अख्खा ध्वज काढलाय त्याचा, फक्त ते राखी असते ना, राखी ती बांधलेली, त्याचा ते बांधलेली आहे, विषय नाही. पण ज्या कामासाठी आम्ही एवढे दिवस लावले ते काम मी फक्त 2 मिनिटात केलं, फक्त 2 मिनिटात. ते त्यावेळेला आम्हाला कळालं नाही. मी चढायला पाहतो, मी म्हंटल पडलो तर पडलो, पण मी ट्राय करणार. ट्राय केलं, काहीच नाही. तो सोबत आहे आपल्या, हटायचं नाही, मागं पुढे बघायचं नाही कोणत्या कामाला. या कामाला तर अजिबात नाही. थोडा कधी कधी टाइम द्यायला जमत नाही आम्हाला, चालायचंच. ते पण समजून घेतील. धर्मासाठी हा ओम शिंदे काही पण करू शकतो, पण त्या महाराजांची शिकवण लक्षात ठेव, एवढं मात्र आहे. आता आहे ना, दर्शन घेतो महाराजांचं आणि निघतो. मला गुंजवाडीला पण जायचं, मी घरी गेलो होतो पण मी आलो परत. एवढ्यासाठी शेवटी फायनली झाले. आम्ही बोलवलं होतं एकाला, पण त्याला पण काही टाइम भेटला नाही दादाला, तो पण बिझी होता. म्हटलं मी ट्राय करतो, कारण की नंतर परत मला रिग्रेट नाही राहिलं पाहिजे की मला येत असून मी केलं नाही. तो मी ट्राय केलं आणि ते सक्सेसफुल झालं. खरं तर ज्यावेळेस हे ठरलं, ज्याला आपण बोलवणार आहे, त्याचं वजन होतं खरं तर 80 किलो.
पण ओम्याला म्हणलं मी ओम 80 किलो वजन घ्यायचं तो वरती चढू शकतो, तर तू का नाही? तो म्हणला 80 किलो वजन येतं. ओम म्हणला मी चढून बघतो. 80 किलो म्हटलं मला चढता येत आहे, पण मी चढलो नाही. लई दिवस झाले, वर्ष म्हटलं तरी चालेल म्हटलं, पण मी ट्राय करणार. मला जमलं नाही तरी चालेल, पडेल मी, त्यावर काय नाही होणार, पण मला नंतर रिग्रेट नको. फायनली हे झाले. ओमनी ट्राय केला आणि आज तरी काढले खर्च त्याचं मेने पण आम्ही फक्त 2 मिनिटात गेलो. 1 मिनिटात गेलो, 1 मिनिटात खाली आलो. खाली पण नाही बघितलं. इतका घाबरलेला. आम्ही पण रिस्क घेतली होती. खरं ही रिस्क तुम्ही घेऊन म्हणजे मी व्हिडिओ चालू केली नव्हती. म्हटलं नाही का थोडंफार आपण काढू, पण जसं म्हटलं मी करू शकतो याला म्हटलं व्हिडिओ चालू कर. लोकांना दाखवायचं कारण म्हणजे एवढंच की त्यांना एक प्रेरणा भेटावं आणि मोटिवेशन भेटावं, बाकी काही नाही. आणि ह्या महाराजांमुळे आज आपण इथं उभं आहे आणि हा भगवा ध्वज आपल्या हातात आहे. कोणत्याही धर्माला, कोणत्या याला विरोध नाही आपला, फक्त वाईट लोकांना विरोध. धर्माला विरोध नाही, माणूस की धर्म हा पण खरा धर्म आहे. फक्त पहिला धर्म आहे आपल्या वाईट लोकांना विरोध आहे, नाही कोणत्या धर्माला कशालाच विरोध नाही. पण हा एवढं मात्र आहे, जसं मी दरवेळेला बोलतो, सत्य ही सनातन आहे. तर मित्रांनो मी आलोय आता घरी. मला परत नारेगाव जायचं दादाचा डबा घेऊन. मग मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. केस तर लय वाढले, ते कापू पण शकत नाही श्रावण महिन्यामुळं. तशी पण मला वाढवायची ते, पण धावपळीमुळे ना असं नाही सांगत की लय धावपळ आहे, जेवढी पण आहे माझ्यासाठी लयच धावपळ आहे. ते चेहरा जरा नाही का पाणी वॉटर लेवल मेंटेन ठेवले तरी त्याच्यामुळे जरा थोडे दिसते, पण लय डल वगैरे पडतोय. काही विषय नाही, जाऊ दे. तुम्ही सपोर्ट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा. आणि ते मगाशी नाही का मी जसं वरती गेलो खाली बघितलंच नाही, परत ध्वज काढून घेतलं आणि नंतर नेमकी ध्वज काढून बिडून झाल्यानंतर खाली आता निवंदाने व्हिडिओ चालू केली. काही विषय नाही, आपण काय कोणाला शो ऑफ नाही करत आहे, काही नाही, फक्त एक प्रेरित करतोय सगळ्यांना, बाकी काही नाही. मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.